आता पाहूया भारताने पाकला कसा दणका दिलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भारत पाक तणावादरम्यान संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची शेअर मार्केटमध्ये 100% वाढ। HAL, BEL, BDL सह आधुनिक शस्त्र बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी। उदयपूरमधील माबल व्यापाऱ्यांकडून तुर्की विरोधात व्यापार बंदी। भारत विरोधी काम करणाऱ्या तुर्कीतून माबल आयात करण्यात येणार नाही। उदयपूरमधील मार्बल व्यापाऱ्यांची भूमिका, तुर्कीतून भारतात हजारो कोटींचा मार्बल आयात व्हायचा। कर्नल सोफिया कुरेशींबाबत मध्य प्रदेशातील भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य। मंत्री विजय शहांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, जबलपूर हायकोर्टाचे डीजीपींना आदेश। सीजफायर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेसची बैठक। सीजफायरबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचं काँग्रेसचं मत। बैठकीला राहुल गांधी, जयराम रमेश, पवन खेडा उपस्थित होते। डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाचे अध्यक्ष अल शारा यांची भेट घेतली। अल शारा यांचं नाव आधी अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या यादीत होतं। पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात फिरोजपूर जिल्ह्यातील खाईफेमे गावातील एका महिलेचा मृत्यू। पाकिस्तानचं मिसाईल थेट घरात येऊन पडलं। घरात मोठा स्फोट झाल्याने सुखविंदर कौर या महिलेचा मृत्यू। भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांना ठोकलं। पाकमधील दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त केले। भारत झुकणार नाही हे ऑपरेशन सिंदूरनं दाखवून दिलं। मुंबईतल्या तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांकडून भारतीय सैन्याचं कौतुक। त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी तर आम्ही युद्धबंदी करू, आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली, त्यानंतर ही युद्धबंदी झाली। पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय सैन्यानं सडेतोड उत्तर दिलं। यापुढे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला युद्ध समजलं जाईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। गोली का बदला मिसाइल से दिया, आणि आता काल देशाचे प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो यहाँ से तोप गोले चलेंगे आणि पाकिस्तानचं नामो निशान मिटून जाईल। आम्ही पाकिस्तानी नाही तर बलुचिस्तानी असं म्हणत मीर यार बलोच यांच्याकडून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा, तसंच भारताच्या पाकिस्तानवरील कारवाईचंही समर्थन।